त्याची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून येत आहे। वर्ध्यात गांजाचे बियाणे देऊन गांजा लागवडीची परवानगी द्यावी या मागणीचे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। वर्ध्यात शेतकऱ्यांचे निवेदनाने जिल्ह्यात उडाली खळबळ। शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्या, अन्यथा जिल्हाधिकारी यांची खुर्ची रस्त्यावर फेकण्याचा शिवसेनेचा इशारा। 2020 मध्ये बोगस बियाणात झाली होती फसवणूक। शीतल चौधरी नामक शेतकऱ्याने 2020 मध्ये 62 एकर शेतीमध्ये ईगल कंपनीच्या बियाणांची पेरणी। हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर गावातील शेतकऱ्यांनी मागितली गांजा पेरणीची परवानगी। गांजाचे बियाणे उपलब्ध करून गांजा पेरणीची परवानगी द्यावी, शेतकऱ्यांची निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी। मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा शिवसेनेचा इशारा। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकऱ्याने चक्क गांजा पिकवण्याची परवानगी द्यावी आणि गांजाची बियाणे उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। सन 2020 मध्ये शीतल चौधरी नामक शेतकऱ्याने 62 एकर शेतीमध्ये ईगल कंपनीच्या बियाणांची पेरणी केली होती, मात्र पीक उगवले नसल्याने बियाणे विक्रेता राजेंद्र काशीकर यांच्या विरोधात तक्रार दिली होती। गुन्हा दाखल झाला, विक्रेत्यांचे लायसन्स देखील रद्द झाले, मात्र या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नसल्याने शासनाच्या उदासीन कारभाराला कंटाळून माझ्या शेतात मला गांजा लागवडीची परवानगी देऊन गांजाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। राज्य सरकारने आणि वर्ध्याच्या प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी यांची खुर्ची रस्त्यावर आणून फेकून आणि मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानासमोर शेतकऱ्यांसोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेला आहे। 5-6 महिने झाले। 5-6 महिन्यापासून मी भरपाईची मागणीसाठी वारंवार वॉरंट इश्यू करा, वॉरंट द्या, वॉरंटवरच अजूनही ते गोष्ट थांबलेली आहे। त्या अनुषंगाने प्रशासन उदासीमुळे मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये मी गांजाची अनुमती मागितली व बियाणे पण उपलब्ध तुम्हीच करून द्या, त्याबद्दल मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। 22,42,250 रुपये 9% दराने देण्यात यावं व 10,000 रुपये वकील फी आणि 10,000 रुपये मानसिक त्रास या असा आदेश झालेला आहे। नुकसान भरपाई आहे ते अद्यापही भेटली नाही, म्हणून थेट शेतकऱ्यांनी आता वर्धा जिल्ह्यात गांजा पेरण्याची परवानगी मागितली आहे। सोबत जिल्हाधिकारीला बियाणे उपलब्ध करून द्या हेही मागितली आहे। तर एका अन्नदात्यावर आज अंमली पदार्थाचा उत्पादक बनण्याची वेळ जर आली आहे, तर हे सरकारसाठी, महाराष्ट्राच्या सरकारसाठी, महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी हे शोकांतिक आहे। तर तत्काळ सरकारने याची दखल घेतली पाहिजे। जर हे शेतकऱ्यांवर जर ही वेळ येणार तर हे जिल्हाधिकारीची खुर्ची आम्ही त्यांच्या कक्षामध्ये बिलकुल राहू देणार नाही। खुर्ची थेट आम्ही रस्त्यावर आणून फेकू। जो अन्नदाता आहे तो जगला पाहिजे, त्यांच्यासाठी हे कलेक्टर इथं बसला आहे, सर्व अधिकारी बसले आहे, म्हणून आम्ही पत्रातून मागणी केली आहे का तत्काळ हे शेतकऱ्याला न्याय देण्यात यावे। म्हणून आम्ही थेट मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान जो आहे वर्षा बंगला त्याच्या समोर जाऊन आम्ही शेतकऱ्याला घेऊन आम्ही आंदोलन करू आणि आमचा जीव जरी गेला तरी चालेल, पण आम्ही जेव्हापर्यंत हे शेतकऱ्याला न्याय भेटणार नाही, त्याला नुकसान भरपाई भेटणार नाही, आम्ही बिलकुल हटणार नाही। हे बोगस बियाण्याचे विक्रेता सोबत या सरकारची साठगाठ आहे का, उपमुख्यमंत्र्यांची साठगाठ आहे का, हे आमचा प्रश्न